हाय, नमस्कार. माझं नाव सुष्मिता भूषण पाटील. आज आमच्याकडे नवरात्रीचा शेवटचा दिवस आहे आणि आमच्या सोसायटीमध्ये म्हणजे कर्णिका गॅलेक्सीमध्ये आज फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे. त्यासाठीची तयारी चालली. प्लीज माझ्या लुक्सवर जाऊ नका. माझा पहिलाच ब्लॉग आहे आणि मी तयारी करून कुठेही जात नाही आहे बिकॉज माझी बच्चू 1.5 महिन्याची आहे, त्यामुळे मला कुठेही जाता येणार नाही. बट हां, फॅन्सी ड्रेससाठी मी खूप एक्सायटेड आहे. मी आज खूप दिवसांनी पहिल्यांदा बघायला जाणार आहे. अँड दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या सासूबाई फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करतात, सो त्यांची तयारी करतानाचा मी हा ब्लॉग करणार आहे. फॅन्सी ड्रेससाठी लागणारे जे फिश होते म्हणजे जे मच्छी दाखवायची होती मला, ती मच्छी मी माझ्या मिस्टरांनी त्यांचे प्रिंटआउट्स आणलेले त्या मच्छी फिशच्या इमेजेसचे. असे वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे चिंबोऱ्या, सुरमई, पापलेट, बांगडा अशी सगळ्या प्रकारचे मी मच्छी आणलेली. त्या मच्छीला मी असं म्हणजे स्टिक करून त्या पाटीला स्टिक केलेलं आणि जशी कोळीणबाई पाटी घेऊन. आणि अजून एक व्यक्ती आहे जो फॅन्सी ड्रेसमध्ये कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट नाही करत आहे, पण माझ्या छोटीशी लाडकी ननंदबाई आहे. ती जस्ट साडी ड्रेपिंग केली आहे त्यांची. मी आता डन झाली आहे, मग त्यांची मी तयारी करून आता त्यांना खाली पाठवणार आहे. सासूबाईंची साडी ड्रेपिंग झालेली होती. साडी ड्रेपिंगचा मी व्हिडिओ टाकला नव्हता बिकॉज मी थोडी घाई गडबडीत माझी साडी ड्रेपिंग करायला लागली. मग पण ज्वेलरी वगैरे मी सगळी त्यांना तयारी झाल्यानंतर त्यांना ज्वेलरी वगैरे घातली. त्यांची हेअरस्टाईल ऑलरेडी केली होती. त्यांना सिम्पल हेअरस्टाईल करायची होती, त्यांना खूप हेवी नको होते. मग त्यांना ज्वेलरी वगैरे मी घातली. देन व्यवस्थित त्यांचा कोळी लुक करायला मेकअप पण त्या मला बोलत होत्या की अगोदरच की मला मेकअप वगैरे नको आहे जास्त, सो सिम्पल त्यांना ज्वेलरी घातली. जे काही कोळी बायका खूप हेवी ज्वेलरी घालतात, आमच्या आगरी कोळ्यांमध्ये खूप ज्वेलरीला खूप महत्त्व आहे, त्याप्रमाणे मी हेवी ज्वेलरी वगैरे त्यांना घातली. ॲक्च्युली तयारी करताना तुम्ही बघू शकता ते खूप एक्सायटेड होत्या. हे गाईज बघू शकता, आता तुम्ही बघू शकताय की मी मस्तपैकी माझ्या सासूबाईंना तयार केलं आहे. मग मी टर्न व्हा. त्या एकदम छान अशा कोलीनबाई बनल्यात आणि ते मागे स्पॉईल करणारी व्हिडिओ माझी लाडकी ननंदबाई. त्यांना हाऊस नाही आहे काही फॅन्सी ड्रेसमध्ये कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करायची, पण त्याच्याच तयार झाल्यात. दोघी माहिले की कशा दिसत आहेत सांगा बघू. खूप छान दिसत आहे. बट ऑब्वियस तयारी तर मीच केली आहे तर छान दिसणारच आहेत. आणि बघा इकडे आम्ही माशांची टोपली वगैरे माशांची पाटी बनवली आहे. आर्टिफिशियल मासे जसे असतात तसे आम्ही काहीतरी वेगळं केलं आहे, कारण की खाली खूप पाऊस आहे, त्यामुळे असं वाटत नाही आहे की फॅन्सी ड्रेससाठी जास्त कोणी पार्टिसिपेट करतील. आणि हा माझा मोठा मुलगा तन्विक, याला आम्ही तयारी करण्यासाठी बोलताना खूप मेहनत घ्यावी लागणार आहे, त्याच्यामुळे त्याला आता दूध दिलं आहे. तो दूध पियाल्यावर त्याचं पोट भरल्यावर तो जरा शांत राहील. होप तो मला तयारी करू देईल. त्याला पण नाखवा बनवायचा आहे. अशा प्रकारे मम्मींची आणि कंजल त्यांची तयारी झाल्यावर तन्विकची तयारी करायला आम्ही घेतली. तन्विकला नाखवा बनवला आहे. त्याच्यावर डॅडाने त्याला छान अशी चंद्रकोरीची टिकली लावली आणि तो खूप मेहनतीनंतर रेडी झाला आहे. म्हणजे खूप मेहनतीनंतर म्हणजे तो खूप किरकिर करत होता, त्याची थोडी तब्येत डाऊन होती, त्यामुळे मग आम्ही त्याला जास्त हे करत नाही बसलो, त्याला लगेच तयार केलं. छान असं तयार झाल्यानंतर तन्विक त्याच्या आजीबरोबर खाली गेला. त्याच्या लाडक्या गुड्डू काकाबरोबर तो भूत बनलेला, त्याच्यावर त्याने फोटो काढला. आजीची आणि नातवाची एंट्री बघून सगळेजण खूप इंटरेस्टिंगली त्यांच्याकडे बघत होते, कारण की सर्वांनाच त्यांचं कौतुक वाटत होतं. आणि मम्मींच्या एजमध्ये जे आहेत असं कोणीच फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट नव्हता केला, त्यामुळे सगळ्यांना असं खूप इंटरेस्ट आला होता की आजी आणि नातवाची जोडी खूप छान दिसते. दोघांनी खूप छान असा गरबा एन्जॉय केला होता. दोघांची एंट्री बघून सगळेच त्यांच्याकडे बघत बसले होते. पार्टिसिपंटसाठी सोसायटीकडनं मेडल्स अरेंज करण्यात आले होते, पण माझी मुलगी दित्या हिच्याकडून 3 विनर्ससाठी आम्ही ट्रॉफीज ठेवलेले होते. लास्ट इयर पण आम्ही तन्विककडनं या ट्रॉफीज ठेवल्या होत्या. महिलांसाठी सोसायटीतल्या लकी ड्रॉ कुपनची पण व्यवस्था करण्यात आली. मी पण आता रेडी होते आणि फॅन्सी ड्रेस बघायला जाते. जसं की मी तुम्हाला स्टार्टिंगलाच सांगितलेलं की मी 9 दिवसांमध्ये एकदाही म्हणजे गरबा वगैरे बघायला गेले नव्हते बिकॉज माझे बच्चू लहान आहे 1.5 महिन्याचे. सो मी आज फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे, माझा मुलगा त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केला आहे, तो नाखवा बनला आहे. सासूबाई पण कोलीनबाई बनल्या आहेत. यामुळे मी जस्ट खूप मला इंटरेस्ट आला आहे, म्हणून मी फर्स्ट टाईम म्हणजे असं खाली जाणार आहे बिल्डिंगमध्ये सोसायटी. सो तुम्ही बघू शकता मी अशी सिम्पल अशी तयार झाले बिकॉज माझं बाळ रडलं तर मला कधी घरी यावं लागेल. सो मी सिम्पल अशी तयार झाले 5-10 मिनिटात आणि मी आता खाली गरबा बघायला चालली आहे. खूप दिवसांनी मी गरबा बघायला खूप एक्सायटेड आहे.
खाली गेल्यावर मला खूप भारावून गेल्यासारखं वाटलं, कारण की खरंच सगळ्यांनी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी खूप छान अशा वेशभूषा केल्या होत्या. सर्वांनी वेगवेगळे पात्र साकारले होते. तसेच सगळ्याजण मला खूप दिवसांनी भेटले, त्यामुळे मला खूप मजा आली. मी सगळ्यांबरोबर फोटोज काढले, खूप धमाल केली, खूप गप्पा गोष्टी झाल्या. अशा प्रकारे शेवटच्या दिवशी का असे ना, मला मनासारखा न खेळताही गरबा एन्जॉय करता आला. अशा प्रकारे फायनली आता रात्रीचे 3 वाजले आहेत आणि आत्ता जस्ट गरबा संपला आहे. आणि लकी ड्रॉ वगैरे, लकी ड्रॉ कुपन काढलेले 3 लेडीजसाठी साड्या होत्या आणि देवीची प्रत होती. लकी ड्रॉ कुपन पण झाला अँड फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन पण झालं आहे. माझ्या सासूबाईंना आणि माझ्या मुलाला तन्विकला म्हणजे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केल्याबद्दल मेडल्स भेटले. खूप छान प्रकारे कार्यक्रम पार पडला. 9 दिवस मी नवरात्रीनं नव्हती गेली, तरी पण आज मी म्हणजे 9 दिवसांचं जे असं मन मारून राहिलेली घरात मी नाचणारी, मला जायला नाही भेटलं. त्यामुळे मी शेवटच्या दिवशी आज जरा जाऊन फक्त बघितलं आहे कार्यक्रम. मी काही नाचली वगैरे नाही आहे, मी जस्ट फक्त बघायला गेलेली आणि खूप छान वाटलं. खूप दिवसांनी घराबाहेर पडल्यावर मला खूप महिन्यांनी मी घराबाहेर पडले. सो आता माझी बच्चू ही बघा तुम्ही ही बघा तुम्ही बघू शकतात, रात्रीचे 3 वाजलेत आणि ही आता उठून बसली आहे आणि आता हिचा खेळायचा मूड आहे. आणि आता मला वाटतं मी खरंच हिला झोपवता माझे 4 वाजतीलच. सो आता मी हिला पण झोपवते आणि मी पण थँक्यू सो मच माझा ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल.